नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मला अंगण झाडून घ्यायचे, सगळं शेण झाडलोट करायची. तर चला अंगण झाडून घेऊ आधी. अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. केर गोळा करून घेतलाय अंगणामधला सगळा. आणि आता शेण झाडलोट करून घेते पटकन आणि धार पण काढून घेते पटकन. सकाळच्या 8 वाजले त्या आणि इथं आत्यान मामा चालले ते पंढरपूरला. आज एकादश आहे. एकादशीची निघाली ती. आणि मी इकडं वैरण काढायला आली गुरांना. वैरण काढून झाली, आता घेऊन जाते गुरांना टाकते. आज काय गुरं माळावर न्यायची नाही ती, कारण का आज मामा पंढरपूरला गेले ते, त्यामुळं घरीच येते आज गुरं. तर वैरण टाकते आज घेऊन. वैरण टाकायला लागले आता. आणि इथं आज मुलांना शाळा आहे, तर सगळेजण आवरून बसले. ती झालं सगळ्यांचं आवरून झालं. मी गुरांना वैरण टाकते आणि ह्याने शर्टांना वैरण टाकायला लागले. ते काल आणलेली आहे, काल भरपूर रात्री आणली होती वैरण गाडीवर. ती वैरण टाकून घ्यायला लागले. ते मुलं गेली आत्ता शाळेत. वैरण टाकून झाली आता सगळ्यांना. बाहेरचं सगळं गुरांचं बघून झालं आता माझं. आणि चला आता माझं पण आवरून झाले आणि आता देवपूजा करून घेते. देवपूजा झाली, चहा ठेवते, चहा पिते आणि मग कपडे धुवायला जाते. तोपर्यंत वर्षाचा स्वयंपाक होते. आज रानात जायचंय, तर चला देवपूजा करून घेऊया. देवपूजा झाली आणि नाश्ता पण करून घेतला. आणि आता कपडे धुवायला आणलेत बाहेर. कपडे धुवून घेते. ऊन चांगलं पडले आज कडक. कपडे धुवून घेते आता पटापटा.
धुवून झाली आणि वाळत घालून झाली ती. सगळे कपडे धुतली ती. तिकडे पण वाळत घातली ती आणि इकडे पण वाळत घातली ती. आता पाण्याची लाईट होती 8 वाजता. पाणी भरून घेते आता. वाल फिरवला, बॅलर लावला भरायला आता. आणि इकडं आता वरचं बॅलर पण भरून घेतलंय. प्यायचं पाणी भरून घेते आता मी. इकडं भरून झालं आणि इथं जेवण करायला बसले. जेवणामध्ये आहे शेंगदाण्याची पोळी, दूध, भरलं वांग, रानातलं तळतळ केलेले आणि चपाती. करंजे घेतलेत 2. आणि चला आता जेवण करून घेऊ. या सर्वजण जेवायला. जेवण झालं आता आणि पाटीत पाणी लावलंय. गुरं पाणी लावून घेते आता. ती कामं सगळी आवरली आता. आणि आज काय घरी कोण नाही. आणि निघालो आता आम्ही दोघी माळावर टमाटे तोडायला. गुरं बांधली सावलीला पाणी लावून. कपडे पण आतमध्ये टाकली. पाऊस यायला लागला होता बारीक चिरचिर. आता चला जाऊया माळावर. काकडी आणि कारले लावल्यापासून अजून आपण माळावर आलोच नव्हतो. आणि चांगली हिरवीगार अशी ककडी उगवली. ककडी पण उगवली. ही बघा ककडी आणि ही कारलं चांगलं उगवलंय. बोधावर सगळं हिरवगार असं दिसायला लागले. चला आता टमाटे तोडून घेऊ काय. आणि परत मग आपल्याला घरी जायचंय. पावसा पाण्याच्या अगोदर टमाटे तोडून घ्यायची. ती चांगलं बी उगवलंय. कुठे सुद्धा तुटाळी झाली नाही. चार वाजले त्या. आणि इथं टमाटा तोडून झाला आता आपला. घरी जायचं. मुलं येते नाही. टमाट्याचा ढिगारा घालून ठेवलाय. परत कॅरेट आल्यावर निवडायची ते आपल्याला टमाटे. टमाटा झाकून ठेवला आता. आणि निघाला आता घराकडे. काय मागते ते मामा? तुला काय मागितलं रे? कशाबद्दल? पेपर मध्ये काय? मला पेपर मध्ये बालशी मागितली. तुला आणि तुला 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 काहीच नाही का? अरे देवा. घरी आलो आणि आता गुरांना बांधले जागेला. वैरण टाकायची आता गुरांना. मामा आले ते एकादशीवर ना. नगर प्रदक्षिणा म्हणल्यावर नको म्हणलं मुख दर्शन करू आपण. घेतलं होतं 7 शेड मध्ये दर्शन होतं गेल्या बारीनं. आणि आज म्हणलं गाठली गर्दी तर आपलं असं मुख दर्शन करू. नसलं तर घाट चढून गेला की तुम्हाला काय नाही पहिल्या चली गेली का मग 7 शेड तिकडे लांब. गर्दी नव्हती. गर्दी नव्हती. गर्दी होती पण आला नंबर तेवढ्यात ना. काय होतं देवाच्या मनात काय नाही. पेढा कोणाकोणाला खायचा पेढा. कोण आवडत नाही म्हणते ते द्या मला एकटेला. मग आता काय करावं. एक जण केलाय पाणी पण आणताय त्याला 2 आधी तांबू भरून कोण आणते आजीला आधी द्या की. नको कोण म्हणताय. 50 रुपयाचं पेढ वाटप चालू आहे. किती किती गुन्हा कोणाला? 2 सगळ्या 2 आम्हाला. तुम्हाला 2 तुम्ही काय नजर मारलं काय? कशी धर तुला धर तुला. नाही 2 दिले सगळ्याला. तुला कमी अर्धा देते बाई. आता सगळेजण अभ्यास करायला बसले. ते आदू बाल्या आणि इथं राजा पण. बापूचा अभ्यास झालाय. खेळतोय तिकडं. आणि चला आता आपल्याला थोड्या शेंगा फोडायच्या त्या.